नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। स्टार प्रवाहावर एक नवी कोरी मालिका येते, ती म्हणजे हळद दुसरी आणि कुंकू हसलं। मालिकेचं शीर्षकच इतकं छान आहे, कमाल आहे। तसे आपल्या बरोबर कलाकार आहेत, ते देखील कमाल आहेत। छान दिसताय दोघं सुद्धा, खूप माहितीये, खूप मगापासून कंटिन्यू तुम्ही आहात इंटरव्ह्यू मध्ये, पण ही जी एनर्जी आहे ना, ही खूप छान आहे तुमची, जी आम्ही प्रोमो मध्ये देखील पाहिलं, खूप कमाल झाला। आणि मालिकेची सुरुवातच आपली म्हणजे टेलिव्हिजन वर येण्याच्या आधीच मस्तपैकी विठुरायाचं दर्शन झालं, यापेक्षा काय अजून हवं। तर काय कसा अनुभव होता, मला नक्की थोडक्यात तुमच्याकडे। मगाशी बोलता बोलता बोलला की आम्हाला माहित नव्हतं आम्ही जाऊ की नाही वारीमध्ये, पण मी म्हंटल मी कायम स्वतःला या बाबतीत या अशा सगळ्या गोष्टींमध्ये मी स्वतःला खूप लकी समजते आणि मला मिळतं कायम, म्हणजे असं स्वतःहून नशीब असल्याशिवाय हे सगळं नाही मिळत। सहसा वारी अनुभवणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं, जे नशिबाने आम्हाला अनुभवायला मिळालं कामाचं निमित्तच विठुराया असणं खरंय। खूप मस्त अनुभव होता, आम्ही कधी अनुभवली नव्हती वारी। आपण फक्त टीव्हीवर पाहतो, व्हिडिओज पाहतो, एवढी गर्दी असते, म्हणजे मी ऍक्च्युअल अनुभवलं वारी म्हणजे काय, वारकरी केवढे तल्लीन, निस्वार्थ प्रेम, भक्ती, जेन्युइन। क्षणी जो भारावून गेली त्या सिच्युएशन मध्ये नाही, एक वयस्कर आजोबा होते, त्यांची पायात चपला नाही, काही नाही, ते अतिशय वृद्ध, म्हणजे कमी स्पीडने चालतात, पण कसलीही तक्रार नाही, फक्त सतत नाव घेतायत आणि ते म्हणतात माझ्या अर्ध आयुष्य, अख्खं आयुष्य म्हणतील तर आता आणखीन पुढले सगळी वर्ष मला फक्त वारी करता आली पाहिजे। तर मला असं की हे प्रेम आणि ही भक्ती पाहिजे। एखादाचा क्षण जो भारावून गेला असतो, कारण ते भारावून जाण्यासारखंच एक पूर्ण वातावरण असतं, अगदी खरं। त्यावेळी आपण निशब्द असतो, तर एक काय सांगशील, कारण भारावून जाण्यासारखं वातावरण असतंच, आनंद हा गगनात हवे ना असं असतं तो सगळं, पण त्यातली एखादी आठवण तुला आजही पटकन आठवते, हे काहीतरी कमाल होतं। खूप गोष्टी तसा, म्हणजे आता आम्ही ज्या दिंडी 2-4 यांच्यासोबत चाललो आणि आपल्यालाही जाणवत नाही की आम्ही लोकांशी बोलत होतो किंवा काय त्यांच्यासोबत भजन म्हणतोय, टाळ मध्ये देत होते आम्हाला वाजवायला, ही तुळशी येते, नाचत नाचत पुढे गेलो आणि त्या दिंडीतून बाहेर पडल्यावर जाणवलं की त्यांचं चालण्याचा स्पीड केवढा आहे आणि केवढं स्पीडने चालतात। आणि आम्हाला पण लक्षात आलं की अरे आपण असं वाटलं की थोडंच चाललोय किंवा काय, एवढं पुढे आलो असं नंतर कळतं। ते मला खूप, आणि ते कॉन्स्टंटली काही दिवस एवढ्या वेगाने चालतात पंढरपूरला पोहोचेपर्यंत, जे मला, आणि त्याच्यात सगळ्या वयोगटाचे लोक, म्हणजे जसंही म्हणले की आम्हाला एक 5वीतला मुलगा भेटला, आणि तिथे काय असतं की तू ऍक्टर आहेस, असं काही नाही, सगळे वारकरी हे जे ना ते कमाल, अभंग आहे ना एका लागतीला पाहिजे, तसंच तिथे सगळे समान आहेत, कोणी मोठा नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सगळे एका लेवलवरती आहेत। मी तुझ्या पाया पडलो तर तू पण माझ्या पाया पडणार, तू पण, माऊली म्हणतात एकमेकांना सगळे, म्हणजे घरातून निघताना त्यांना माहिती नाही की कुठे काय सोय होईल, पाणी कुठे मिळेल का। आता आज माझी आई गेलीये वारीला, आई आणि काकू ते 1 दिवसासाठी तिकडनं गेले, तर काळजी वाटते ना आपल्याला की तू हे पाणी ठेव सोबत किंवा हे ठेव तसं, तर ही माणसं जी कुटुंबाच्या कुटुंब जात आहेत तिकडे, एवढे वयस्कर आहेत, त्यांना माहिती नाही की पाण्याची सोय होईल का, आंघोळीची सोय होईल का, बाकी प्रातःविधी आहे, जेवणा खाण्याचं काय होईल, पण ते जातात आणि आपोआप होते, कारण बाकी त्यांची सेवा करायला पण अजून लोक येतात, आणि त्या एकमेकांवरच्या विश्वासाच्या जीवावरती आणि एकमेकांवरच्या प्रेमाच्या भरोशावरती लोक एवढं चालत जातात, फार छान। खरंय, म्हणजे सुरुवात तर आपली कमाल झाली आहे, आशीर्वादाने झाली आहे, त्यामुळे सगळं उत्तम होणार आहे, यात काही शंका नाही। शेवटी खूप वर्षांनी होम ग्राउंड वर आलेला आहात आणि मस्तपैकी कृष्ण आणि दुष्यंत हे पात्र साकारतात, काहीतरी वेगळं बघितलं मी प्रोमो मध्ये, तुझं एक कॅरेक्टर छान आहे, वेगळं आहे, काय सांगशील त्याच्याबद्दल? तू म्हणालीस ते बरोबर म्हणालीस, 2.5-3 वर्षांनंतर मी पुन्हा मालिका विश्वात आले। प्रवाहाबरोबर होते, फक्त वेगळ्या भूमिकेत होते, अँकरिंगच्या भूमिकेत होते, आता मालिका विश्वात आले। अशा भूमिकेची खरं तर मी वाट बघत होते,
जी पहिल्या भूमिकांपेक्षा वेगळी असेल. म्हणजे IPS कीर्ती, सगळं इन्स्पेक्टर वगैरे सगळं सोडल्यात, आता कट टू डायरेक्ट शेतकरी. हा, अख्खं भाषा, लहेजा सकट सगळं चेंज. सो मलाही काहीतरी शिकायला मिळतंय, प्रेक्षकांनाही वेगळं काहीतरी काम दाखवण्याची संधी मिळते. सो मी खूप जास्त हॅपी आहे आणि काम करायला तर मजा येतेच आहे. शिकत शिकत चाललंय सगळं शूटिंग छान. काय सांगशील? सेम, मी दरवेळेस प्रयत्न करतो की जी नुकतंच केलं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली. भूकच असते आपल्या कलाकाराची की वेगळं काहीतरी हवं आपल्याला. तर सुदैवाने तसं मिळालं वेगळं काहीतरी. आणि मी आधी पण बऱ्याच वेळा म्हणलोय की माझा असा प्रयत्न असतो की चांगल्या गोष्टीचा आपण भाग व्हावं. त्याच्याने काय होतं की लिखाणच चांगलं असेल तर आपलं काम अर्ध सोपं होतं. ऍक्टर्स, डिरेक्टर चांगले असतील तर मग अजूनच सोपं होतं. जे मिळालंय मला सुदैवाने आजपर्यंत. आणि पुन्हा यावेळेसही तसं झालं. स्टार प्रवाहाने एक खूप छान मालिका, खूप छान पात्र करण्याची संधी दिली. आणि म्हणजे दरवेळेस ना नव्याने ती धाकधूक असते की कारण मालिकाचे कसं 1-1.5 वर्ष 2 वर्ष आपण एक करत असतो, ते सेट होतं. आणि मग ते म्हणून परत नव्याने कुठेतरी नवीन लोकांसोबत वेगळीच टीम असणार, काय परत मिळेल का. आणि मग ती ना एकदा एक गोष्ट आपण एक मालिका स्वीकारली की 1-2 वर्षाचं त्याच्यात इन्व्हेस्टमेंट असते. आणि पहिले काही दिवस धाकधूक असते की अरे हे जर म्हणजे तिकडे जाणं जर समाधानकारक नसेल किंवा ती वाईब जर तिथलं वातावरण छान नसेल तर 2 वर्ष खराब जाणार. नाही खरं, कारण एक काम 19-20 होऊन चालतं पण ती माणसं, वातावरण, समाधान फरक पडतो. दिवसातलं 13 तास आपण 13 तास हे होतं. आणि इकडे आल्यानंतर पहिल्या 2-3 दिवसात मी इतका रिलीफ झालो आणि इतकं मला छान वाटलं की अरे माणसं इतकी छान आहेत सगळी, बाकीची टीम इतकी छान आहे की आता यांच्यासोबत काम करायला मजा येणार आहे. मग अजून काम करायला हुरूप येतो. आणि हे सगळं ट्रान्सलेट होतं स्क्रीनवर. येस, नक्कीच. मी जी कृष्णा पाहिली आहे ती फार कमाल आहे. म्हणजे तिचा जो लुक आहे ना खूप छान आहे. तुला त्या लुक मधलं एकदम पटकन आवडलंय एखादी गोष्ट की आपल्याकडे नाही का आपण कॉस्ट्युम घातल्यानंतर एक ऑटोमॅटिक ते कॅरेक्टर येतं, पण हे घातलं की छान वाटतं. जसं की तुझ्या गळ्यातलं फारच छान आहे, जेव्हा खूप आवडलं खरं तर त्या लुक मधलं. तसं तुला काळं आणि त्याला घुंगरू तसे छोटे छोटे, परत टॉप त्याच्यावर शर्ट, म्हणजे अस्सल गावरान हा जे त्याच्यातलं तुला काय असं आवडलंय किंवा छान नाकात जे रिंग घातली मी ती मला अतिशय, मला मुळातच काय म्हणतात नोज पिन हा प्रकार प्रचंड आवडतो. सो ती एक आवडती गोष्ट. आणि मुळात अख्ख्या गेटअप मध्ये मला आवडणारी गोष्ट आहे की मेकअप फार नाही करत. म्हणजे जो कॅमेऱ्याला आवश्यक असणारा, म्हणजे ते बरं दिसण्यासाठी जेवढा मेकअप लागतो कॅमेऱ्यासाठी जेवढा लागतो, नाही तसं नाही, कॅमेऱ्यासाठी जेवढा लागतो ना तेवढाच बेस मी करते. कारण ती शेतकरी मुलगी आहे. सो ते फार झाकपाक नाही. आज मी बऱ्याच दिवसांनी एवढा मेकअप केलाय, नंतर मी अतिशय अगदी बेस आणि काजळ वगैरे लावून मेकअप माझा झाला. बघ ना कुठल्याही पोस्टर मध्ये तू बघशील ऑलमोस्ट नो मेकअपच आहे. ते पण कम्फर्टेबल आहे की ती स्वतःहून पण कमी करते, म्हणजे काढायला होते मेकअप जर जास्त झाला असेल तर कमी करा वगैरे. मला असं वाटतं मुली जनरली असं नाही करत. काही काही याच्यात आपण पण बघितलं झोपेतनं उठताना मग फुल मेकअप. माझं असं म्हणणं आहे की मान्य आहे की स्क्रीनवर थोडं चांगलं दिसण्यासाठी आपल्याला राहावं लागतं, पण ते कॅरेक्टर असं आहे. आता मी शेतात काम करते तर असं शॉन वगैरे लावून लोकांना आपल्यास वाटणारच नाही. लोकांना ते रिलेट होणार म्हणजे ते एक कोण म्हणलं होतं मला आठवत नाही, मला कोणतरी नाटकाच्याच कोणतरी सांगतो की स्क्रीन साठी जे ट्रुथफुल आहे ते ब्युटिफुल आहे. म्हणजे फक्त एखादी मुलगी सुंदर आहे किंवा एखादा मुलगा सुंदर आहे, पण तो जर खरा वाटत नसेल, ट्रुथफुल वाटत नसेल तर ते काय फार वेळ नाही येणार. तर ती सुंदर तर दिसतेच आहे, पण ती खरी दिसते आहे, ते जास्त महत्वाचं आहे. ते पात्र ती दिसते आहे त्यामुळे, आणि तिचं पण कौतुक आहेच. तू काय सांग एकदम फार सांगू तुझा लुक मधलं तो एक पक्का शहरी असा जे आहे, पण कुठेतरी तू एक कनेक्ट आहेस ऍक्च्युअल मध्ये की गावाशी, आणि पक्का उलट करायचंय
तर काय सांगशील की तो एक पेहराव आहे त्यातलं काय तुला एक आवडलं की छान? जॅकेट्स मला आवडले त्याचे. ते हे जे आहे Okay. कानातली बाईक ते लॉकेट आहे ते मीच आणले. हा, की हा ओके, म्हणजे तुझं तूच हो. अगदी छानपैकी तयारी केली. आणि तर ते मला आवडले. मी असे कपडे नाही घालत जनरली. Okay. मी आपलं कुठलं म्हणजे उठल्यावर जो हातात पहिले टी शर्ट लागेल तो हे आपलं. चांगलं. तर तसं वेगवेगळे या प्रोफेशनच्या निमित्ताने वेगवेगळे कपडे घालायला मिळतात. येस. आणि कुठेतरी एक गाव आणि शहर हे कॉम्बिनेशन आहे आणि त्यातच फार मजा आहे. म्हणजे मला तर असं वाटतं गाव कुठेतरी बेस असतो आणि मग त्या ज्या इमारती उभ्या राहतात ते शहर, असं एक मला थोडं वाटतं. तर तुमचं काय म्हणणं आहे की गावातली तुझी एखादी अशी काही आठवण आहे का बाबा तू शेण सारवलंयस छान म्हणजे असं हे तू केलंस का आधी? हो, मी माझ्या आईकडनं रायगडची आहे, बाबांकडनं रत्नागिरीची आहे, कोकणची आहे. Okay. त्यामुळे लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. अंगण सारवणं वगैरे वगैरे, सुपाऱ्या काढणं, बरीच कामं मी तशी लहानपणी केलेली आहेत. आजही मला खूप जर गॅप असेल किंवा तुला आता कोणतं काम कंटाळा करायला आवडतं ते शेतातलं किंवा- शिपणं मला माझ्याकडे आमच्याकडे फळांची बाग आहे, वाडी आहे म्हणजे कोकणात असल्यामुळे शिपणं काढणं म्हणतात त्याला, ते मी खूप आवडीने करायचे. सो पाणी जाते बांध्यातून, मग वाट चेंज करायची, इथे पाणी भरलंय आता हे क्लोज करा, इकडे रस्ता करा. सो ही कामं करायला मी वाडीत जायचे. वा, मस्त. हो, आमचाही मी वाड्यात लहानाचा मोठा झाला 18 वर्षापर्यंत तिथेच होतो. आणि आमच्या समोर खोलीच ती सारवण्याची होती. आमच्या इथे एक बाई राहायची सखूबाई नावाची. ती ना आणि जुनं नाशिक आहे आमचं, तेली गल्ली रविवारकरांच्या नावाचा एरिया. तर तिकडे गाई बैल असे फिरत असतात. एक पांजर पळतो जवळ त्यांचं. तर कुठे कोणी टाकलं शेण की ती ओरडत द्यायची, काय पो आणलाय वगैरे. सारवायचे वगैरे त्याचा वास. आणि असं नदी मला खूप घराच्या म्हणजे आमची गल्ली संपली की नदी आहे किंवा जवळच नदी. मी माझे चुलत भाऊ लहान भाऊ आम्ही सायकल खेळायला आम्हाला तिथे जायचो आम्ही सायकल चालवायला वगैरे. त्यामुळे कनेक्ट तसं ऑब्व्हियसली आहे. शेतीचं म्हणाल तर तसं प्रॉपर शेतात जाऊन मी नाही कधी हे केलं. पण माझे जे आजोबा होते म्हणजे वडिलांची मावशी तिचे मिस्टर तेच आमच्यासाठी, कारण आई सख्या वेळी खूप आजी आजोबा खूप लवकर गेले. तर त्यांच्या घराबाहेर म्हणजे त्यांचा जर एवढा प्लॉट असेल त्याच्यात त्यांनी एवढंसं घर केलं होतं 2 खोल्यांचं आणि बाकी पूर्ण 4 बाजूनी सगळ्या प्रकारचं शेतीसारखं हे केलं होतं. त्याच्यात म्हणजे अगदी अशोकापासून लाजाळूपर्यंत सगळी झाडं होती. त्यात त्यांनी खास कोकणातून म्हणजे माझा काका आहे सख्खा, तो ट्रान्सपोर्टचं काम करायचा, स्वतःचा हे होता टेम्पो ट्रॅव्हलर. त्याच्यातनं तेवढं भरून खास कोकणातलं लाल माती मागवून त्यांनी पूर्ण ती पसरली होती. त्यात ते वाफे तयार करायचे. आणि आम्ही जे त्यांचे नातवंड आहोत त्यांच्यासाठी ते रिझर्व्ड असायचे किंवा आम्हाला तिकडे जाऊन ते तुम्ही करा याच्यात. तर तो अनुभव आणि मला आवडायचं ते. तिकडे केळ्याच्या झाडामध्ये केळ फुलाची भाजी आजी करायची वगैरे सगळ्या त्या आठवणी आहेत आणि हे कॉम्बिनेशन बघायला मजा तर येणारच आहे. पण आता आम्ही मगापासून बघतोय की शूट माझ्या मते खूप फार असे एपिसोड शूट वगैरे झालेत असं पण नाही, पण असं बॉन्डिंग आहे ना हळद आणि कुंकू ते सिरियसली दिसतंय तुमचं की म्हणजे गुणधर्म जरी वेगळे असले तरी हळद कुंकू एकत्रच बोलीला छान असतं. तर अशी एखादी पटकन कॉम्प्लिमेंट ह्याला द्यायचं तुला ह्याच्या कामाबद्दल आणि तुला हिला आय नो असं काही नाही की चांगलंच बोलायचंय किंवा काही जे आहे ते आहे अशा पद्धतीने. अच्छा बरं, सुरत चांगलं ऐकायला छान वाटतं. मी मगाशी म्हटलं तसं ती खूप खरी वाटते आहे. काम करताना खरी वाटते म्हणजे खरी आहेच ती, पण स्क्रीनवर पण खरी वाटते आहे काम करताना. त्या म्हणजे बोली लहेजा वगैरे या गोष्टी तर आहेत, पण तो जो मोकळेपणा आहे गावाचा, तो मातीशी कनेक्ट जो आहे तो तिने खूप पटकन आणि छान पकडला आहे. त्याचा स्वभाव त्या पात्राचा तिने खूप छान पकडला आहे. आणि जेन्युइनली आधी समृद्धी ज्या प्रकारे दिसली आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळी ह्या मालिकेत दिसते, जे खूप छान आहे, कमेंडेबल आहे. ऍक्टरनी वेगळ्या प्रकारची कामं करणं, ही व्हेरिएशन देणं ही खूप अवघडही गोष्ट असते आणि ते म्हणूनच ती तेवढी कौतुकास्पद असते. त्यामुळे तिने ते केलंय याबद्दल तिचं खूप कौतुक. येस.
तुला याला काय सांगायला आवडतं? छान बोलत आहे. मी छानच बोलते आणि तू छान आहेस म्हणून बोलणार. अतिशय हँडसम दिसलाय थ्रू आउट प्रोमो पासून पण. आणि मी मगाशी पण म्हटलं की मला ह्याचा मोकळा स्वभाव आवडतो आणि समोरच्याला पटकन कम्फर्ट फील करून देतो, हे जास्त आवडतं मला. आणि उत्तम शायरी करतो तो, उत्तम गाणी ऐकतो. आमच्या दोघांची शायरी प्लेलिस्ट सुद्धा म्हटल्यावर साधारण सेम आहे. सो त्याबद्दल काही बोलू नको. ऐक ना, मी म्हणते बोलूनच देत नाही मला तुम्ही. नाही बोल बोल. तर आतापर्यंत तो शांत सभ्य भूमिका त्यांनी केलाय. आता थोडासा अँग्री यंग एकदम थोडासा काय म्हणतात रागीट स्वभावाचा तुम्ही प्रोमो मध्ये पण पाहिलं असेल. तसं कॅरेक्टर तो आता तो प्ले करतोय. दोघंही आम्हाला विभिन्न, आधी वेगळ्याच भूमिका करतोय, आता वेगळाच काहीतरी करतोय. सो एकंदरीतच तो कमाल आहे. तो असाच राहा. येस, असं आहे. एखादी शायरी अरे ऐकायला आवडेल ना तुझ्याकडून? तो दमला आता. मला आठवण ना काही मला. अशी आठवायलाच. मगाचीच रिपीट कर, चालेल आपल्याला. चॅनल वेगळं आहे. बघा आम्ही एवढे मोठेपणाने बोलतो. नाही तोपर्यंत तिला उखाणा गेला तोपर्यंत मी Yes, आता म्हणाला अरे पण मी नाहीये, मी डान्सर आहे. ते मी स्टेप करू ते करू शकतो मी. ती दाखवते 2 वाजायची क्रिएटिव्हिटी. पण आता सुपारी सोडताना जो छान पद्धतीने तू उखाणा घेतला होतास किंवा तोही चालेल आम्हाला. आठवत Yes, काय yes. घेतलं होतं. माझी माय, माझा बाप. हा, शेती माझी माय, कष्ट माझा बाप. दुष्यंतरावांशी लगीन झालं तरी सुटणार नाही कधी काळ्या मातीची गाठ. मला आता आठवतच नाही तो शेर नीट. म्हंटल मी तुला चालणार आहे. आम्ही तयार येतो. तूच मला असंच. एवढं दाखवून हो. बरं, ठीक आहे, नाही, चल. ठीक आहे. अगं आठवत नाही आता मला. ओके, इट्स ओके. ओके, अर्ज आहे की अरे हा तर ते वेगळाच तो पण ऐकून झालाय याच्यावर, पण ऍटलिस्ट वेगळा तरी. मला आता काय बोलतोय. एक मिनिट दे मला, मी आठवतो. हा, अर्ज है. संदल रूह महकी आवाज और हंसी खुशबू हो. संदल रूह महकी आवाज और हंसी खुशबू हो. मंजर के अलावा भी, मंजर है दृश्य, मंजर के अलावा भी तुम बहुत बड़ा जादू हो. अरे वाह. संदल रूह महकी आवाज और हंसी खुशबू हो. मंजर के अलावा भी तुम बहुत बड़ा जादू हो. अंधेरे मिटाती हो एक मुस्कुराहट से तुम. अंधेरे मिटाती हो एक मुस्कुराहट से तुम. इतनी रोशनी लाती कहाँ से, जुगनू हो. वाह वाह वाह, क्या बात आहे. कमाल. ही कला माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मला पण तुला अतिशय आठवण ती कौतुक कला आहे. माझ्याकडे नाही. आता मी ऐकलं तर तू एक स्टेप करून दाखवली पाहिजेस. येस, तर हे असं हळद हे काय हे यस हे काय अच्छा. बरं, आता म्हणाला तर तू असं बसून तरी कर ना काय ते बसले बसले कर ना, तुला काय. काय नाही झालं होतं कसं झालं. ती दाखवते बोलतो ना. नाही अरे काय मारते मारते. नाही ठीक आहे ठीक आहे. नाही ते नाही नाचू शकत मी. कशी कुठेही नाचू शकते सगळ्यांना माहिती. हो. हो की नाही. रॅन्डम मूवी सुरू होते. हो मग. येस, तर हे हळद कुंकू काम असं सोबत राहू दे. खूप मजा करा, एन्जॉय करा. जाता जाता अगदी तुझ्या बाजमध्ये, कृष्णाच्या बाजमध्ये. मी अजून शिकते आहे. मी हळूहळू सीन म्हणून मी पहिल्यापासून तुला त्याच्यात काही विचारलं नाही, म्हटलं ऍटलीस्ट सीन मिळाल्यावर त्याचा मी अभ्यास करते, कारण या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी फारच नवीन आहेत. सो ते आता मला तू म्हणशील तर मला पटकन नाही जमणार, खरंच नाही जमणार. पण मी शिकते आणि तुम्हाला नक्कीच तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि आधी जशा भूमिकांवर प्रेम केलं तसंच कायम राहू दे. आणि बघायला विसरू नका हळद रुसली कुंकू हसलं 7 जुलैपासून 1 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. थँक्यू.